स्वामी विवेकानंद जयंती विशेष माहिती. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा क्रांतिकारक मंत्र देऊन मरगळलेल्या भारतीय समाजात चैतन्य निर्माण करणारे महामानव म्हणजे स्वामी विवेकानंद. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या झंझावाती जीवनाचा प्रवास पाहणार आहोत. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी कोलकाता येथे झाला. त्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी अत्यंत धार्मिक आणि सुसंस्कृत होत्या. नरेंद्र लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होतेच, पण त्यासोबतच त्यांना कुस्ती, संगीत आणि ध्यानाची प्रचंड ओढ होती. तारुण्यात पदार्पण केल्यावर त्यांच्या मनात देवाबद्दल अनेक शंका होत्या. ते प्रत्येकाला विचारत, तुम्ही देव पाहिला आहे का? शेवटी त्यांची भेट दक्षिणेश्वरचे संत रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. परमहंसांनी उत्तर दिले, हो, मी देवाला पाहिले आहे, जसे मी तुला पाहत आहे. इथूनच नरेंद्रचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला आणि ते स्वामी विवेकानंद झाले. आपल्या गुरूंच्या निधनानंतर स्वामीजींनी भारत भ्रमण केले. अनवाणी पायांनी चालताना त्यांनी भारत जवळून पाहिला. गरिबी, अज्ञान आणि जातीवाद पाहून त्यांचे मन हेलावले. त्यांनी ठरवले की जोपर्यंत माझा देश सुशिक्षित आणि समर्थ होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कन्याकुमारीच्या समुद्रातील शिलाखंडावर त्यांनी 3 दिवस ध्यान केले, जिथे त्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय समजले. विवेकानंदांच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण म्हणजे सन 1893ची शिकागो येथील जागतिक धर्म परिषद. जेव्हा ते व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा त्यांनी भाषणाची सुरुवात माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो अशी केली. या एका वाक्याने संपूर्ण सभागृह 2 मिनिटे टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय संस्कृती, वेदांत आणि सर्व धर्म समभावाचा परिचय करून दिला. भारतात परतल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे सूत्र त्यांनी जगाला दिले. स्वामीजींचा तरुणांवर प्रचंड विश्वास होता. ते म्हणायचे, मला 100 तरुण द्या, मी हा देश बदलून दाखवेन. त्यांना असा युवक हवा होता ज्याचे शरीर लोखंडासारखे मजबूत आणि मन पोलादासारखे असेल. 4 जुलै 1902 रोजी अवघ्या 39व्या वर्षी या महासूर्याचे महानिर्वाण झाले. त्यांनी अल्पायुष्यात जे कार्य केले ते युगानुयुगे जगाला प्रेरणा देत राहील. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर मग या युवा दिनी स्वामीजींच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया आणि एक समर्थ भारत घडवूया. स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. धन्यवाद. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.